कशी करावी शेतामध्ये डिझेलची बचत? गेल्या काही दिवसात तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, परंतु शेतामध्ये केल्या जाणाऱ्या लागवडीच्या खर्चामध्ये डिझेलवर होणाऱ्या खर्चाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे डिझेलचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. डिझेल वापर कमी करण्यासाठी काही टिप्स. इंजिनमध्ये हवा गेल्याने इंजिन सुरू करतेवेळी टॅपेटचा आवाज ऐकू येतो, त्यामुळे डिझेल जास्त खर्च होते. म्हणून टॅपेटचा आवाज आल्यावर ते घट्ट बांधून घ्यावे. इंजिनचे काम सुरू झाल्यावर काळा धूर निघतो, परंतु हा लगेच साफ होऊन जातो. जर इंजेक्टर आणि इंजेक्शन पंप व्यवस्थित असूनही काळा धूर येत असेल तर ही इंजिनावर पडलेल्या अतिरिक्त दबावाची लक्षणे आहेत. त्यामुळे कामाचा दबाव तेवढाच ठेवावा की ज्यामुळे इंजिनमधून काळा धूर येणार नाही आणि डिझेल पण जास्त वाया जाणार नाही. थंड इंजिनने कामाची सुरुवात केली असता त्याच्या स्पेअर पार्ट्सचे घर्षण होऊन डिझेल जास्त खर्च होते. त्यामुळे इंजिन चालू केल्याबरोबर कामाला सुरुवात करावी. ट्रॅक्टरच्या चाकांमध्ये हवा कमी असेल तर डिझेल जास्त खर्च होते. त्यामुळे सूचना पुस्तिकेत दिल्याप्रमाणे चाकांमध्ये हवेचा दबाव नियंत्रित करावा. ट्रॅक्टरचा उपयोग अशा प्रकारे करा की शेताच्या कडेने पळताना कमी वेळ लागेल व शेतामध्ये अधिक वेळ खर्च होईल. जसे की चढाऐवजी लांबच्या पल्ल्यात कार्य करताना ट्रॅक्टरचे मोकळे फिरणे कमी होईल व डिझेलचा कमी वापर होईल. पंप संचामध्ये मोठा किंवा छोटा पंप किंवा इंजिनचा वापर केल्याने जास्त डिझेल लागते व पाणी कमी लागते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य इंजिन व पंपाची निवड करावी, जो कमी खर्चात जास्त पाणी देईल. जास्त लांबीवरून पाणी खेचले जात असेल तर जास्त डिझेल लागते. त्यामुळे पंप संच पाण्याच्या स्रोताच्या जवळ ठेवावा. पंप चालवणारा पट्टा सटकल्याने जास्त डिझेल खर्च होते. त्यामुळे पट्टा व्यवस्थित ओढून ठेवावा. पट्ट्यामध्ये कमीत कमी जोड असावेत आणि गिरण्या एका ओळीत ठेवाव्यात. पंपामधून पाणी फेकणारा नळ जितका उंच ठेवा तितके डिझेल कमी खर्च होते. त्यामुळे तो इतका उंच ठेवावा जितकी आवश्यकता आहे. इंजिन ऑइल जास्त जुने असेल तर त्याची कार्यक्षमता कमी होते व जास्त डिझेल खर्च होते. त्यामुळे नियमितपणे इंजिन ऑइल व फिल्टर बदला.